करायचं. हे गुहागर आहे. हा मग गोवा करायचं ना. हे गोवा करायचं लोकेशन पाहिजे ना. गुहागर. गुहागर. सगळं नारळीच्या झाडे. सगळं नारळ. नारळ पुरळ सगळे. नारळ पुरळ. नारळ. बीचवर जायचा रस्ता. केक शॉप. फ्रेंड्स तर आता आपण पोचलोय रूमवर. हो लवकर आलो. म्हणजे ना गुहागरला आहे. तर बघा वूड बीच हाऊस असं नाव आहे ह्या हाऊसचं. वूड आहे बघा. हे असं आहे. हे असं एंट्री गेट. मग इथे चप्पल काढायचं असतं. हे जे आहे ना आतमधून पण लाकडाचं बाहेरून. इकडं हे असं आहे. हे असं आहे मागं. हे बघा. तर हे तुम्ही बघू शकता. आपण इकडून बीचवरती डायरेक्ट जाऊ शकतो. म्हणजे हे असं बघा. हे बघा ते तिकडं फणस पण लागले खूप मोठे मोठे. म्हणजे मला बीचचा आवाज येतोय. आता बीचवरती आपण जाऊ. आता थोडे वेळाने जाऊ आपण बीचवरती. आता आपण पहिले रूम बघू. मला खूप एक्साइटमेंट मला होती आहे. तर चला रूम मी दाखवतो आता. मग इथं असं खायला बनवायला आहे. मग त्याच्यानंतर हे असं कुठे गं ती आपली अशी इकडं आपली रूम ही आहे. ह्या बघा. तर ही अशी आपली रूम आहे. AC रूम आहे ही. ओके. हे बघा. इथून या साईडला हे बघा. मग हे इथे एक असं मस्त एक बेड आहे. खुर्ची तर हा 2 खुर्च्या. मग असं हे मग खूप मस्त आहे. TV आहे इथं. AC एक आहे. मग त्याच्यानंतर आतमधून लाकडाचं पण नाही. हे वॉशरूम आहे इथलं. हे असं वॉशरूम आहे. हे असं वॉशरूम खूप असते. वॉशरूम पण हे सुद्धा उडण खाली. सो फ्रेंड्स आता आपण चाललोय वेणेश्वरच्या मंदिरामध्ये. तर तिकडे जायचं आपल्याला. चेक नाही करायचं आपल्याला. फक्त जाऊन परत यायचं. फ्रेंड्स तर मी आता आहे ना तुम्हाला तिथला बीच दाखवतो. तर इथं असे मस्त खूप झाडं आहे. खूप शांती आहे इथं. मग असं इथून रोड जातो. मग इथं पण एक हाऊस आहे. मग इथं असं मस्त आहे. मग त्याच्यानंतर आपण असं बघत जाऊ. इथं नारळाचं फणसचं झाड आहे. इथं फणस लागले.
हे बघा हे असे खूप मोठे मोठे फणस लागले इथं. हे बघा हे असे मोठे मोठे फणस आहे. मग त्याच्यानंतर इथे एक मस्त घर आहे, पण हे जुने नाही. मी नाही जाणार एकटा बाई, मी घाबरतोय. मी चाललोय परत. मी नाही जाणार.